नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया। तर 36 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग करताना शोल्डर मुंडा गळा रुंदी किती घ्यायची, तुमचा ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरू नये, कटोरी परफेक्ट बसावी, त्यासाठी काय करायचं असतं एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करता येईल परफेक्ट। अशाच पद्धतीने कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं तुम्हाला कटिंग करायचं आहे, म्हणजे परफेक्ट ब्लाऊज येईल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। डबल फोल्ड पेपर घेऊन दोन्ही भाग एकाच वेळेस कटिंग करायचे, ज्यामुळे पाठीमागचा आणि समोरचं गळा रुंदी शोल्डर मुंडा सेम येतं आणि आपल्याला ब्लाऊज जो आहे तो आपला परफेक्ट येतो। तर त्यासाठी बघा, डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि उंची टाकायची आहे। ज्या साईडला आपण बसतो त्या साईडला आपल्या पुढच्या बाजूला उंची टाकायची आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे। तयार ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे आणि अर्धा इंच 1 इंच मार्जिन 14.5 इंच आपण इथं घेतलेला आहे। तयार ब्लाऊजची उंची आपल्या 13.5 आहे, 1 इंच मार्जिन 14.5 इंच इथं आपण घेतलेला आहे। 14.5 इंच घेतल्याच्या नंतर आता आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे। 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे, 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे। समोरील गळा ब्लाऊजच्या मापानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे। तयार गळा आपला 6 आहे, अर्धा इंच मार्जिन 6.5 घ्यायचा आहे। बघा, इथंही आपण गळा रुंदी 2.5 इंच खालच्या बाजूला घ्यायची आहे आणि मार्किंग करायचं आहे समोरच्या गळ्याला सुरुवातीला आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या गळ्याला। समोरच्या गळ्याचा गोलाकार देऊन घेतल्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे, 6 इंच मुंडा घ्यायचा। वरती 3 इंच शोल्डर घेतलेलं, खालीही आपलं शोल्डर 3 इंच आहे का बघूनच घ्यायचं, कारण काय होतं शोल्डर जर कमी जास्त झालं तर आपला ब्लाऊज चुकतो। त्यामुळं शोल्डर आहे ते आपल्याला खालती वरती बरोबर घ्यायचं आहे। 6-6 3-3 इंच शोल्डर घ्यायचं आहे। आता मुंडा घेतलेला आहे आपला। मुंडा घेतल्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकायचा आहे। छातीचा चौथा भाग किती आहे आपला 9 इंच। आता आपण बघा, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 9 इंच आणि पुढे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हे पट्टीने मार्किंग करून घेताना वरती परत एकदा आपल्याला इथं मुंडा आपला किती आहे 6 इंच आहे का बघून घ्यायचा। असे केल्यामुळे काय होतं ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येतो। त्यामुळे मी सांगते की डबल मार्किंग करून घ्या, जसं दाखवत आहे व्हिडिओमध्ये तसं। आता वरती आपण मार्किंग केलं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन, तसंच कमरेच्याही बाजूला 9 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन हे आपण पट्टीनं मार्किंग करून घेऊया छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनचा। हे झालेलं आहे। आता आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत। 2 मुंड्याचे आकार असतात। आपला पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरचा मुंडा 1 इंचाचा। तर दोन्ही मुंड्याला आकार देताना आपण बघू शकता व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। हा आपला पाठीमागचा मुंडा झाला। समोरच्या मुंड्याला आकार देताना हे आपण व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचा आहे, ज्यामुळे काय होतं ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो। अशा पद्धतीने दोन्ही मुंड्याचे बघू शकता तुम्ही एकदम गोल असे खोलगट आकार देऊन झालेले आहेत। आता मुंड्याचे आकार दिलेले आहेत। आता आपल्याला एक पट्टी टाकायची आहे, म्हणजेच क्रॉस पट्टी। तर 36 साईजचा ब्लाऊज आहे, क्रॉस पट्टी आपल्याला 3 आणि 2.5 घ्यायची आहे। 3 घ्यायचं, इकडच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं, परत इकडच्या बाजूला एक 2.5 इंचाला मार्किंग करायची। 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा। आता कर्वमध्ये आकार देण्यासाठी 3 इंचावरती
इथं मार्किंग करायचं. 3 इंचाला मार्किंग केल्यानंतर इथून आपण अशा पद्धतीनं कर्व आकार देऊन घ्यायचा आहे. गोल आकार द्यायचा वरच्या बाजूला अशा पद्धतीनं, कारण असं दिल्यामुळं कटोरी जी आहे ती आपली बरोबर बसते. त्यामुळे हे अशा आकार देऊन घ्यायचं आहे. आता कटोरीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला. तर कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भाग प्लस जे शिलाई मार्जिन आहे आपलं ते त्याचा मध्ये काढायचा. 10.5चा मध्ये काढायचा आहे. 10.5चा मध्ये बघा किती येतो आपला, 5.25ला येतो मध्ये आपला. तरी तसं येत नसेल तर असं डबल फोल्ड टेप करायचा आणि असं आपण मध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे आपलं बरोबर 5.25 इंच आलेलं आहे. तर आता इथं छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनचा मध्ये काढला. 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि असं घ्यायचं नाही, इकडंही जास्त घ्यायचं नाही, इकडं घ्यायचं नाही. हे जे आहे ते टेप आहे तर थोडंसं असं घ्यायचं, ज्यामुळं गोलाकार येईल आपला. समोरच्या गळ्याला 1 इंच घ्यायचं आहे. हे तिन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता कटोरी कशी व्यवस्थित आपली गोलाकारमध्ये आलेली आहे. अशा पद्धतीनं हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. कट करताना एक्स्ट्राचा उरलेला पेपर आहे आपला मार्किंग करून, तो कट करायचा. सुरुवातीला 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा. दीड इंचाचा मुंडा कट केल्याच्या नंतर आपल्याला इथं गळारुंदीला कट मारायचा आहे. आणि दोन्ही पार्ट जे आहे ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आपल्याला. दोन्ही पार्ट वेगळे वेगळे केले. पाठीमागचा भाग जो आहे तो आपण साईडला ठेवू आणि समोरच्या भागाचं कटिंग करूया अगोदर. समोरचा गळा जसा आहे तसा कट करून घ्यायचा. समोरचा गळा झाला. आता आपण मुंडा कट करून घ्यायचा 1 इंचाचा. हा मुंडा कट करायला विसरायचं नाही. हा जर नाही कट केला तर मग समोर मुंड्यामध्ये घोळ येतो. मुंडा कट करून झालेला आहे. क्रॉसपट्टी कट करायची, कर्वमध्ये जसा आकार दिला तशी. कटोरीचं कटिंग करायचं आहे. झालेलं आहे हे आपलं. आता हे साईडला ठेवू, पाठीमागचा भाग तयार करू आणि मग त्याच्यानंतर आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे आपली. तर हा गळारुंदीचा कट आपला मारलेला. पाठीमागची गळारुंदी घ्यायची आपल्याला, जेवढी आहे तेवढी. पाठीमागचा गळा किती आहे आता आपला, पाठीमागचा गळा तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचा आहे. तयार आहे 9, अर्धा इंच मार्जिन, 9.5 घेतलं. वरती 2.5 इंच गळारुंदी घेतली, खालीही गळारुंदी 2.5 इंच आहे का बघायची. आणि हे पट्टीनं जोडून घ्यायचं आहे आणि हवा तो इथं आकार देऊन घ्यायचा आहे. हे कट मारल्यामुळं आपल्याला व्यवस्थित असं लक्षात येतं. परत डबल मार्किंग करण्याची गरज पडत नाही वरच्या साईडला. अशा पद्धतीनं गोलाकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागच्या भागाला. पाठीमागचा गळा कट करून झालेला आहे. तर बघा आता आपण कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊयात. कटोरी वाढवण्यासाठी आपण दुसरा पेपर घेतलेला आहे. पेपर ठेवून घ्यायचा आणि जसं आहे तसं आपलं कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. सुरुवातीला कटोरी कशी आहे आपली, जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची कटोरी.
कटोरी आपली जशी आहे तशी मार्किंग करून झालेली आहे. आता काय करायचं, कटोरीचा मध्य काढायचा आहे. जो काय मध्ये येईल तर त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीनं किती येईल तुमचं, जेवढं येईल त्याचा मध्य काढायचा. प्रत्येक साईजला सेम पद्धतीनं कटोरीचा मध्य काढायचा. ज्या ठिकाणी मध्य काढलेला आहे तिथं खाली बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे. इकडच्या साईडला 1.25 इंच घ्यायचं. इकडच्याही साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे. आणि बघा हे पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीनं तर आता काय करायचं, इथल्या बाजूला काहीच न घेता हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आपल्याला. समोरच्या गळ्याला न अंतर घेता शिलाई मारण्यासाठी इथं 1/2 इंच घ्यायचं. आणि हे असं आपल्याला हे अंतर वाढवत वाढवत ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे. अशा पद्धतीने हे बघा, ही कटोरी आपली व्यवस्थित गोल आकारमध्ये बघू शकता तुम्ही, परफेक्ट अशी तयार झालेली आहे. 36 साईजची कटोरी आहे. किती व्यवस्थित तयार झाली आहे. आता ही कटोरी कट करून घेऊया. बघू शकता कटोरी ही आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. कटोरीचा आकार बघू शकता, गळ्याचा आकार बघू शकता, एकदम गोल आलेला आहे. यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो. आता हे इकडच्या टोकावरती ठेवायचं असं, आणि कमी जास्त जे अंतर झालेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कटोरी तयार आहे. आता आपण बाहीचं कटिंग करूया. बाही कटिंग करताना आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. बंद बाजू जी आहे ती आपल्याकडे ठेवायची, खुली बाजू पुढे ठेवायची. जेवढी तुमच्या बाहीची उंची आहे तेवढी तुम्ही इथं घ्यायची आहे. तयार बाहीची उंची किती आहे, त्यामध्ये अस्तरचा ब्लाऊज आहे का बिगर अस्तरचा त्यानुसार इथं तुम्हाला मिक्स करायचं आहे. तयार बाहीची उंची 5 आहे. अर्धा इंच मार्जिन मिक्स केलं, 5.5 इंच घेतलेलं आहे आपण इथं. 5.5 इंच घेतल्याच्या नंतर घडी कितीची घ्यायची, तर 36 साईजचा ब्लाऊज आहे तर घडी जी आहे ती 9ची घ्यायची आहे. म्हणजे इथं गळा रुंदी जी आहे ती 9 इंच घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग बाहीची घडी म्हणजे बाहीची रुंदी. कोणी बाहीची घडी बोलतं, बाहीची रुंदी बोलतं. त्यामुळं बाहीची घडी म्हणजे बाहीची रुंदी 9 इंच बाहीची रुंदी घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग किती आहे आपला, 9 इंच. तर जेवढा छातीचा चौथा भाग असतो तेवढा बाही रुंदीसाठी आपल्याला घ्यायचा असतो. 5 इंचाची बाही आहे तर 2.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला इथं. आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली बरोबर 2 इंच घ्यायचं आहे. इथल्याही बाजूला 2 मार्किंग करायच्या खालच्या साईडला आकार देण्यासाठी. 1.5 इंचाला आणि 1 इंचाला आणि 2 इंचाला. एकदा 2 इंचाला मार्किंग करायचं, परत एकदा 1 इंचाला करायचं, कारण 2 आकार देण्यासाठी आपल्याला 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत. आता सुरुवातीला आकार देताना ह्या इथून सुरुवात करून असा एक आकार दिला. दुसरा आकार देण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण इथं 2 इंच घेतलेलं आहे ह्या 2 इंचापासून खाली बरोबर 2.5 इंचावरती एक मार्किंग करायची. 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं खाली अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला आतमध्ये दुसरा आकार देण्यासाठी. आणि आता आपल्याला ह्या 1 इंचापासून हा अर्धा इंचाचा आणि इथं हा पॉईंट देऊन आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, बाहीचा आकार आहे तो चुकत नाही, बरोबर येतो. अशा पद्धतीने बघू शकता हा आपण बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. सहज आणि सोपं, एकदाच आपण व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे. दंडघेर आहे आपला 6.5 इंच, 1.5 इंच मार्जिन आणि हे गप्पा बस हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा आपला
बाहीचं पण मार्किंग झालेलं आहे. कट करून घेऊया. कट करताना क्रॉस जे आहे ते पहिलं कट करायचं. इथपर्यंत कट करायचं अगोदर 2 इंचापर्यंत आणि परत आता आपल्याला बाही उकलून घ्यायची आणि हा आकार कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं एकदम परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाहीचा आकार बघू शकता परफेक्ट आलेला आहे. असे आकार आले तर बाही कशी चुकणार, तुमची चुकणार नाही. कटोरीही वाढवलेली बघू शकता किती परफेक्ट आलेली आहे. तर इथं मी तुम्हाला 36 साईजच्या परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. कुठल्या साईजचा व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.